नमस्कार मित्रहो, कोकणातल्या मंदिरांच्या ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आत्ता आपण आहोत केळवली गावात आणि केळवली गावचं ग्रामदैवत असलेलं हे आहे श्री नवलादेवी मंदिर. हे मंदिर साधारण 400 ते 450 वर्ष जुनं आहे असं स्थानिक सांगतात. मंदिराच्या सभागृहातून आपण आता जातोय मंदिराच्या अंतराळ भागात. अंतराळ भाग म्हणजे मंदिराचा सभागृह आणि गाभारा यांना जोडणारा भाग. तर आता आपण हे जे बघतोय हे आहे मंदिराचं अंतराळ. इथे आपल्याला बरंचसं काम लाकडी आढळतं. तसेच हा जो समोर दिसणारा खांब आहे ना, हा आहे जांभ्या दगडात बनलेला. तर कोकणातल्या मंदिरांच्या बाबतीत बोलायचं असेल ना, तर आपल्याला एक गोष्ट इथे नमूद करावी लागेल की मुख्य कलाकुसर जी आहे ना, ही आपल्याला मंदिराच्या अंतराळ भागातच बघायला मिळते. म्हणजे मंदिराचं गर्भगृह फार सुशोभित केलेलं नसतं, मंदिराचं सभागृह फार कलाकुसर केलेली नसते, पण मंदिराचा हा जो अंतराळ भाग आहे ना, याच्यात मॅक्सिमम कलाकुसर आपल्याला केलेली आढळते. या मंदिराच्या बाबतीत अजून एक गोष्ट, महत्वाची गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे हे जे आपल्याला आता वर छत दिसतंय हे अधांतरी असल्यासारखं वाटतंय बघा. म्हणजे ह्या मुख्य छताला सेंटरला मध्ये कुठेच आधार नाही, पण हे छत एवढी वर्ष कसं उभं आहे, तर आपल्याला हे जे कॉर्नरला 4 खांब दिसत आहेत ना, ह्याला स्थानिक भाषेत कोनवासे म्हणतात. तर ह्या कोनवाशांनी मुख्य छताला आधार दिलेला असतो. आणि आता आपल्याला समोर जी दिसते ही आहे देवीची मूर्ती. देवीचा जो कमरपट्टा आहे ना, त्याच्यावर जे छोटे छोटे होल दिसत आहेत त्याच्यावर कौल घेण्याची प्रथा आहे. सोबतच आपल्याला गर्भगृहात अनेक देवींच्या मूर्त्या सुद्धा दिसत आहेत. इथे मंदिराच्या समोर आपल्याला 2 दीपमाळा दिसत आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी बरोबर समोर 2 बाजूला 2 ह्या दीपमाळा आपल्याला दिसत आहेत. मुख्य तटबंदी ही जांभ्या दगडातच आहे. हे फ्लोरिंगचं काम मात्र आधुनिक आहे. बाकी मंदिर खूप पुरातन आहे. आत्ता आपल्याला हा जो मंदिराच्या बाहेर थोडासा एक्सटेंड झालेला भाग दिसतोय ना, हे नवीन काम आहे. मंदिराच्या अंतराळ भागाला पॅरलल एक नवीन, हे बघा, हे चिऱ्यांचं जे दिसतंय हे नवीन बांधलेलं आहे, हे आपल्याला दिसतंय. आणि आतलं मुख्य मंदिर आपल्याला पुरातन असल्याचं ह्या डिझाईनवरनं कळतं. मंदिराच्या आजूबाजूला अनेक सतीशिळा आहेत सगळ्या कोपऱ्यात, आणि ह्या मुख्य तटबंदीला लागून अशा अनेक सतीशिळा ठेवलेल्या आपल्याला आढळतात. सतीशिळा मला वाचता येत नाहीत, त्यामुळे मी त्या तुम्हाला नाही सांगू शकत, पण जर कोणाला वाचता येत असतील तर मात्र त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. हा आहे मंदिराचा मागचा भाग. आपण आता आहोत मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला. हे मंदिर आपल्याला चहूबाजूंनी अगदी सहज फिरता येतं. आपल्याला मंदिराच्या मागच्या आणि डाव्या उजव्या बाजूला देवराई सुद्धा आढळते. मुख्य मंदिर आपण चहूबाजूनी बघितल्यानंतर देवराईत असलेलं हे एक छोटं मंदिर मी तुम्हाला दाखवतो.
मंदिर आपण बघितलं, मंदिराचे अंतरंग बाह्यअंग बघितले आणि आता मंदिराबद्दल थोडीशी ऑथेंटिक माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत डॉक्टर जगन हरियान. हाय. कालच दिल्लीवरून आलेच, रहिवासी आहेत ह्या केळवली गावचे. ते आपल्याला मंदिराबद्दल आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल थोडीशी माहिती सांगतील. मी डॉक्टर जगन्नाथ हरियान, मी गावाचा रहिवासी आहे. हे आपल्या गावाचं नाव आहे केळवली गाव आणि गावचे ग्रामदैवत आहे नवलादेवी माता. ठीक आहे. जवळजवळ 400-500 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. ठीक आहे, केळवलीचं नवलादेवी मातेचं मंदिर. ठीक आहे. आणि हे जे आपण इथे सगळं बघतोय हे सगळे गावाची देवराई आहे ना. भरपूर एक झाड बघाल तुम्ही, जवळजवळ 700-800 वर्ष जुनं झाड आहे. खूप मोठं आणि खूप पुरातन असं एक झाड आहे ते आपण आता बघितलं इथे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघाल हे सगळे आमच्या पूर्वजांची स्मृतीस्थळं आहेत. ही सगळी दिसतात तुम्हाला. केळवले गावचे जे पूर्वज आहेत आमचे त्यांची सगळी स्मृतीस्थळं आहेत है ना. इकडे वरती ब्राह्मण देव म्हणून आहे, त्यांचं एक मंदिर आहे. आणि इकडे गांगोचं एक मंदिर आहे. ह्या साईडला एक गांगो रवळनाथाचं एक मंदिर आहे. ठीक आहे. अशी मंदिरे आपल्या गावामध्ये सर्व आहेत. आणि जवळजवळ 400-500 वर्षाचं हे मंदिर आहे, पुरातन मंदिर. आणि याचा परत आता जीर्णोद्धार होणार आहे आणि नवीन मंदिर आपण या ठिकाणी बांधू. जीर्णोद्धार कशा प्रकारचा होईल? म्हणजे नवीन पूर्ण हे जे मंदिर आहे ते पूर्णच्या पूर्ण नवीन बांधण्यासाठी. पण ही जुनी पुरातन मंदिरांची जी आपली परंपरा आहे, ही परंपरा जपण्याचा प्रयत्न होईल त्या जीर्णोद्धारात की आपली मंदिर समिती आहे तो त्या या गोष्टीचा विचारान्वय आहे, विचाराधीन आहे. आणि ते याच्यामध्ये करायचा प्रयत्न आहे. आणि आपल्याकडे दरवर्षी वेळेला ह्या ठिकाणी आपल्याकडे देवीचा वार्षिकाचा खूप मोठा जत्रा ह्या ठिकाणी भरली जाते. खूप मोठा वार्षिक असतं आणि हा पूर्ण परिसर तुडुंब भरलेला असतो है ना. त्या ठिकाणी आपल्याकडे खूप मोठा असा वार्षिक त्या दरम्यान उत्सव इथे चालतोय. पण मला असं वाटतं जगन की आता हे जे मंदिर आहे ना, हे एवढं सुंदर पुरातन मंदिर आहे. जीर्णोद्धारात तुमच्यासारख्या जागरूक नागरिकांनी त्यावर प्रकाश टाकावा की हे पुन्हा होणं नाही. एकदा त्याला सिमेंट लागलं ना की ते सिमेंटच बनून जातं. जर हे जुनं आहे त्याचं जुने पण जपण्यात जीर्णोद्धार व्हावेत, त्याला पर्याय नाही. कारण आता मी आतमध्ये बघितलं काही लाकूड थोडंसं खराब पण झालेलं आहे. जीर्णोद्धार व्हावेत पण त्याचं जुनं पण जपलं जावं त्या दृष्टीने मंदिर समिती आहे ती त्या बाबतीत डेफिनेटली डिसिजन घेतील. आणि आपण बघू आता काही वर्षातच काय होतं. चालेल. थँक्यू सो मच. मंदिर पाहून झाल्यानंतर बोरळ घालते ती ही देवराई. हा जो प्रचंड मोठा महावृक्ष दिसतोय ना, ह्याचा विस्तार एवढा मोठा आहे की 5 ते 7 लोकांच्या हातांच्या गराड्यात सुद्धा मावणार नाही एवढा मोठा हा वृक्ष आहे. देवीच्या नावाने जपलेलं हे निसर्गातलं खरं सोनं. कितीतरी महावृक्ष मला ह्या भागात आढळले. मी एकाच बाजूची देवराई पाहू शकलो, दुसऱ्या बाजूला मला जाता आलं नाही कारण संध्याकाळी उशीर झाला होता. आता हे जे आपल्याला दिसतंय हे कुठल्या झाडाचं मूळ नाहीये, तर ही आहे वेल. ही वेल एवढी जाड आणि एवढी सुंदर दिसते ना. आणि त्या वेलीने झाडाला घातलेला जो गराडा आहे हा एवढा प्रचंड आहे, त्याच्यावरून ह्या वेलीचं आयुष्य आपल्याला लक्षात येतं. आता